नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. अस्मी सारंग बरोबर फिरून आता घरी आलेली असते. मग त्याच्यानंतर ऐश्वर्याचा प्लॅन फसला म्हणून ती भयंकर चिडलेली असते आणि लगेच ती अस्मीकडे येत तिला ओरडू लागते की तू काय जरा वेडी आहेस का ग? तुला ना कुठल्याच गोष्टीचा सिरियसनेस नाहीये. अस्मीला तर काही समजत नाही आणि अस्मी विचारते, काय झालं तुम्हाला, काय एवढं ओरडताय? आणि ऐकायला येतं मला, तुम्हाला एवढी ओरडण्याची अजिबात गरज नाहीये, माझे कान ना चांगले आहेत. ऐश्वर्या मात्र म्हणत असते, फक्त कान चांगले असून ना उपयोग नसतो, बुद्धी सुद्धा चांगली असावी लागते. पण मात्र आता अस्मी सुद्धा चिडते आणि ऐश्वर्याला ओरडत म्हणते की काय चाललंय तुमचं, डायरेक्ट पॉइंटवरती येऊन बोला ना, तुम्हाला फायरिंग करायला नेमकं एवढं काय झालंय? ऐश्वर्या मात्र म्हणत असते की तुझ्यामुळे आज माझा प्लॅन फसलाय. मग अस्मी लगेच म्हणते की फसणारच ना, कारण तुमचा प्लॅन होता तो. ऐश्वर्या मात्र चिडत म्हणत असते की माझा प्लॅन काढायचा नाही, तू ज्या कामासाठी आली आहेस ना ते काम तुझं शिफ्ट होत आहे. तू ना जर माझ्या अकॉर्डिंग जर गेली ना तरच सक्सेसफुल होशील. आणि या मेंढळे कुटुंबाला ना मी चांगलंच ओळखते, मला इथला प्रत्येक व्यक्ती कसा आहे ना हे चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे तू माझाच प्लॅन एक्झिक्यूट करायचा, कळलं ना? आता ऐश्वर्याचं बोलणं जरा अस्मीला ऑडच वाटतं आणि अस्मी लगेच म्हणते, हे बघा, हे तुमचं ना जरा अतिच होतंय. मला ही गोष्ट मान्य आहे की तुम्ही मला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं, तुम्ही मला या घरामध्ये इंट्रोड्यूस केलं, मला हे सगळं काही मान्य आहे. पण मात्र ही ना माझी लाईफ आहे, त्याच्यामुळे नेमकं काय करायचं आणि काय नाही करायचं ना ही गोष्टी माझी मला कळते. आणि तुम्ही हे असे फुसके प्लॅन बनवले तर मग ते फेलच होणार ना. आता अस्मीचा हा फुसका प्लॅन ऐश्वर्याला भयंकर टोचतो आणि लगेच ऐश्वर्या म्हणते, बरं ठीक आहे, आता ना एक बुलेट प्रूफ प्लॅन बनवते आणि उद्याच्या उद्या तुला या घरातून बाहेर काढते, चालेल ना तुला? ऐश्वर्याचं बोलणं पाहता अस्मीचे कान लगेच टाईट होतात आणि ती लगेच आश्चर्याने ऐश्वर्याकडे पाहू लागते. ऐश्वर्या विचारते, चालेल ना तुला? तर अस्मी घाबरत मान हलवत नाही असं बोलते. मग ऐश्वर्या याच्यावरती लगेच म्हणते, नाही चालणार ना, मग ना लिमिटमध्ये राहायचं आणि फक्त ना माझं ऐकायचं, मी जे सांगेल ना तेच करायचं. मला तुझ्या इंटेन्शनवरती थोडी जरी शंका आली ना तरी सुद्धा मी तुला स्वतः या घराच्या बाहेर काढेल. आता ही गोष्ट ना चांगलीच लक्षात ठेवायची. ऐश्वर्या तोऱ्यातच तिकडनं निघून जाते. पण मात्र ऐश्वर्याच्या बोलण्याने अस्मी इकडे भयंकर चिडलेली असते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे तिर्लोत्तमाने सर्व घरच्यांना बोलून घेतलेलं असतं. ऐश्वर्या, नील सगळेच तिथे सगळे एकत्र जमलेले असतात, सारंग सुद्धा असतो. मग त्याच्यानंतर तिर्लोत्तमा सांगू लागते की आता मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलून घेतलंय, याचा अर्थ असा की रामनवमी येतेय आणि गेले काही कित्येक दिवस माझं असं स्वप्न आहे की या घरामध्ये पाळणा हलावा. मग लगेच नील आणि ऐश्वर्या हे दोघे आश्चर्याने पाहू लागतात. सावली सुद्धा तिथेच असते आणि ती सुद्धा बाजूला उभं राहून तो सगळा प्रकार पाहत असते. तिर्लोत्तमा म्हणते, पण मात्र मला ती गोष्ट काय होताना दिसत नाहीये. त्याच्यानंतर अमृता शांतपणे तिर्लोत्तमाला म्हणते, पण मात्र काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात ना. अमृताचं आता हे शांतपणेचं बोलणं पाहता चंद्रकांतराव लगेच म्हणतात की अमृता, तू त्याचं टेन्शन नको घेऊस, शेवटी आता काही गोष्टी घडायच्या तेव्हाच घडतात. नील सुद्धा म्हणू लागतो, आणि त्या गोष्टी आम्ही जाणून बुजून किंवा मुद्दामून तर नाही करत आहे ना. ऐश्वर्या तर फक्त शांतच असते. आता याच्यावरती तिला काय बोलावं हे सुद्धा समजत नसतं. सावली सुद्धा तिथेच असते आणि ती सुद्धा शांतपणे बोलणं ऐकते. मग तिर्लोत्तमा म्हणते, बरं ठीक आहे, तुमचं म्हणणं कळतंय मला, एवढा चांगला बिझनेस आहे आपला, एवढा मोठा एम्पायर आहे आणि 2 सुना आहेत मला, पण मात्र एका गोष्टीची कमी आहे, तो म्हणजे मला वारसच नाहीये. तिर्लोत्तमाच्या या बोलण्याने सगळे शांत असतात. तिर्लोत्तमा म्हणते की बरं ठीक आहे, हरकत नाही, या रामनवमीच्या पूजेच्या निमित्ताने घरामध्ये पाळणा हा हलतोच आणि त्याच्यावरती समाधान मानेन मी, मला काहीच हरकत नाहीये. तिर्लोत्तमा सुद्धा शांत झालेली असते आणि याच्यावरती लगेच सोम बोलतो, मग या सगळ्यावरती एक सोल्युशन आहे, तुला फक्त एवढंच हवंय की या घरामध्ये पाळणा हलावा. तुला काय म्हणजे सगळ्यांनाच हवाय. आपल्याला जगन्नाथजींनी सांगितलं होतं की या घरामध्ये फक्त एका व्यक्तीमुळे पाळणा हलू शकतो. म्हणजे जगन्नाथ असं म्हणाला होता की सावलीच्या रूपाने तुझ्या घरामध्ये लक्ष्मी आली आहे आणि याच पोरीच्या रूपाने तुझ्या घरामध्ये पाळणा जर नाही हलला ना तर माझं नाव सुद्धा जगन्नाथ नाही. तिर्लोत्तमाला सुद्धा आता ते जगन्नाथचं बोलणं आठवतं. सोहम सांगू लागतो, ती म्हणजे सावली बहिणी, आणि सगळेच लगेच आश्चर्याने सावलीकडे पाहतात. सोहम म्हणतो, मग आपण तिला पूजेसाठी बसवलं तर? मग याच्यावरती तिर्लोत्तमा लगेच चिडते आणि सोहमवरती ओढत म्हणते की सोहम, तुला असं नाही वाटत आहे का रे की तू लहान तोंडी जरा मोठाच घास घेतोयस?
सोहम त्याच्यानंतर सारंगकडे पाहतो आणि सारंगसुद्धा खुणावून सोहमला शांत हो असं सांगतो. तिर्लोत्तमा सोहमवरती चिडत म्हणत असते की सोहम, मी तुझ्या कित्येक चुका माझ्या पोटामध्ये घातल्यात, पण तुझं हे जरा जास्तच होतंय. मेन म्हणजे हे बोलायचं धाडसच तुझ्यामध्ये कुठून आलं? तुला ही गोष्ट सुद्धा चांगलीच माहिती आहे की मी त्या मुलीला या घरचं सदस्य मानतच नाही आणि मी तिला सून सुद्धा नाही मानत आणि तिच्याकडून माझ्या घराला काही मिळेल अशी अपेक्षा मी तर अजिबातच करत नाही. त्याच्यानंतर तिर्लोत्तमाला सुद्धा राग आलेला असतो आणि लगेच ती तोऱ्यामध्ये तिकडनं निघून जाऊ लागते. पण मध्येच तिला सावली बाजूला दिसते आणि तिर्लोत्तमा रागातच सावलीकडे पाहते. मग तिर्लोत्तमा आपल्याकडे अशी पाहते हे पाहता सावली लगेच बाजूला तोंड करून घेते आणि तिर्लोत्तमा लगेच तिकडनं निघून जाते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ऐश्वर्या रागातच अस्मीच्या रूममध्ये येते. अस्मीच्या रूमचे सगळे लाईट्स बंद असतात आणि ऐश्वर्या रागात अस्मीला आवाज देत असते. अस्मी लाईट लावते आणि ऐश्वर्याच्या समोर येते. ऐश्वर्या ओरडत विचारते, काय गं, काय झालं? हा काय मूर्खपणा लावलायस तू? अस्मी मात्र ऐश्वर्याला म्हणते, काय झालं, तुम्ही एवढे का ओरडताय? बसा इथे शांतपणे. आता त्याच्यानंतर अस्मी म्हणू लागते, आज तुम्ही मला तुमच्या खोलीमध्ये पाठवलं होतं, आठवतंय ना? आणि तिथेच मला एक गोष्ट सापडली. अस्मीच्या हातामध्ये कसले तरी पेपर्स असतात. ते पेपर्स म्हणजे त्यांच्या दोघींचं झालेलं कॉन्ट्रॅक्ट. अस्मी ते पेपर ऐश्वर्याला दाखवत म्हणते, हे आपले कॉन्ट्रॅक्ट पेपर, तुमच्या आणि माझ्यामध्ये झालेलं हे कॉन्ट्रॅक्ट. याच्यामध्ये असं लिहिलंय की सारंगच्या जवळ नाही जायचं, बाळाला जन्म नाही द्यायचा, या घरामध्ये पाळणा हलता कामा नये आणि याच्यामध्ये फक्त एवढ्याच नाही, अशा बऱ्याच टर्म अँड कंडिशन लिहिल्या आहेत. ऐश्वर्याला या सगळ्या गोष्टी माहिती असतात. ऐश्वर्या चिडत अस्मीला विचारते, तू मला हे सांग की तुला हे सगळं आत्ता माझ्यासमोर मांडून नेमकं काय सिद्ध करायचंय आणि मुळात म्हणायचं म्हणजे या सगळ्याचं काय करणार आहेस तू? अस्मी मात्र म्हणते, तुमचा आवाज ना जरा खूपच वाढतोय, व्हॅल्यूम ना कमी करा. पण मला जर काही झालं ना तर तिर्लोत्तमा मेंदळे समोर तुमचं भांडण ना मी असं फोडून टाकेल. तर मग ऐश्वर्या लगेच हसत अस्मीला म्हणते, हां समजलं मला, तुम्हाला ब्लॅकमेल करतीयस का? अस्मी मात्र म्हणते की तुम्हाला असं वाटतंय का? मग ठीक आहे, ब्लॅकमेल करतीये असंच समजा. आणि कसं आहे माहिती का, कंट्रोल कधीही आपल्या हातामध्ये असलेलाच बरा. आणि म्हणूनच म्हटलं की गोष्टी जरा ताब्यात घ्यावा. आता अस्मीच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी सुरू असतं आणि ऐश्वर्याला ब्लॅकमेल करण्याचा अस्मीचा फुल प्रूफ प्लॅन असतो. ऐश्वर्या म्हणू लागते, हे बघे, जास्त ना हवेमध्ये जाऊ नकोस आणि तुझं नेमकं प्रॉब्लेम काय नाही हे सांग. माझ्यावरती अस्मी म्हणते, त्याचं काय माहिती का, माणूस किती जरी प्रॉब्लेममध्ये आला ना तरी त्याचं सोल्युशन तो स्वतः शोधून काढतो. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की माझ्याशी ना नीट वागायचं, तरच मी तुमच्याशी मला कसं नीट वागता येईल ना या गोष्टीचा विचार करेल. नाहीतर या मेंढळे कुटुंबासमोर तुमचं हे सगळं सत्य आणणं ना माझ्यासाठी फारसं काही कठीण नाहीच आहे. एखाद्या मुलीबद्दल सगळं माहिती असून मेंढळे कुटुंबाची सून कशी काय शांत बसू शकते हे मेंढळे कुटुंबाला चांगलंच माहिती आहे. बरोबर बोलते ना मी? अस्मीचं हे असं बोलणं पाहता ऐश्वर्या रागातच लगेच तिच्याकडे पाहू लागते, कारण ऐश्वर्याला अस्मीचा भयंकर राग आलेला असतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सावली सारंगच्या रूममध्ये येते. सारंगला कॉफी देते आणि लगेच तिकडनं जाऊ लागते. आता हे पाहता सारंग लगेच सावलीला म्हणतो, काम झालं, चाललीस लगेच? मला एक सांग, हे मेंढळे तुला किती पगार देतात ग? सावली मात्र फक्त शांतपणे सारंगकडे बघते आणि विचारते, काय झालं सर, नेमकं माझं काही चुकलं का? सारंग मस्करी करत म्हणू लागतो, हो चुकलंच आहे, गुन्हा केलायस तू. पण मात्र सारंगच्या या बोलण्याने सावली तर खूप घाबरून जाते. सारंग म्हणू लागतो, सकाळी सकाळी एक कॉफी आणून दिलीस, चेहऱ्यावरती स्माईल पाहिजे ना? याच्यावरती सावली म्हणते, सॉरी चुकलं, खरंच गुड मॉर्निंग, आणि मी कामाच्या मध्ये होते ना म्हणून विसरले. सारंग म्हणतो, सावली मला नको विसरूस, आणि मला सांग की अप्पू बरं आहे ना? याच्यावरती सावली सांगते की हो बरं आहे, घरी आणलंय आता त्याला. सावलीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहता सारंग विचारतो की तुला ना माझ्याशी काहीतरी बोलायचंय. याच्यावरती सावली लगेच विचारते, सर तुम्हाला कसं काय कळलं? सारंग म्हणतो, मला सगळं कळतं, बोल मग काय झालंय? सावली सांगू लागते, आता रामनवमी येतेय, दादा ना घरी सेवा म्हणून कार्यक्रम करतो. आता आम्ही दोघं सुद्धा इकडेच हो, तर त्याच्या हातून ना सेवा नाही होणार, म्हणून मी असं विचारत होते की तो कार्यक्रम इथे करावा. सारंग आता म्हणतो, म्हणजे तुला फक्त एवढंच विचारायचं होतं ना? बरं ठीक आहे, करूयात आपण मग इथे कार्यक्रम. सारंग अशी सहजासहजी सावलीला परमिशन देऊन टाकतो आणि हे ऐकल्यानंतर सावलीला सुद्धा भयंकर आनंद होतो. त्याच्यानंतर सावली खुश असते. सारंगच्या रूममधनं बाहेर येते आणि तेवढ्यात तिथे अस्मी येते आणि सावलीला म्हणते, अरे वा, खुश दिसतीयस. सावली मात्र सांगू लागते, तसं काहीच नाहीये,
अस्मी म्हणू लागते, तू सारंगच्या आसपास असलीस ना की तुझ्या चेहऱ्यावरती ग्लो येतो, तू खुश असतेस ना. सावली तिकडनं निघून जाऊ लागते, पण अस्मी तिला थांबवते आणि म्हणते, अगं कुठे चालली आहेस, माझं अजून बोलणं नाही संपलेलं. पण मात्र सावली म्हणत असते, मला ना घरातली कामं करायची आहेत. अस्मी म्हणत असते, फक्त ना तू तेवढंच कर आणि तेच करत बस, मी ना मस्त सारंगच्या मिठीमध्ये बसते. सावली आश्चर्याने पाहू लागते, तर अस्मी लगेच म्हणते, अरे वा, तुला भीती वाटली का? तसंही तू इथे ना थोडेच दिवस आहेस, पण मात्र जितके दिवस आहेस ना तितके दिवस घाबरत घाबरतच जग. तुझे दिवस ना उलटे मोजायला सुरुवात कर. सावली जाऊ लागते, पण अस्मी लगेच मागणं बोलते, तुझा ना सारंगवरती खूप विश्वास आहे ना. आता त्याच्यानंतर सावली फुल कॉन्फिडन्समध्ये बोलू लागते की सारंग सरांचा नुसतं नाव जरी घेतलं ना तरी सुद्धा मला विश्वास वाटतो. जो माणूस स्वतःच्या आईच्या विरोधामध्ये जाऊन त्याचं कर्तव्य पार पाडू शकतो, मला या घरामध्ये जागा देऊ शकतो ना, त्याच्यावरती अविश्वास ठेवण्याचा अस्मी प्रश्नच येत नाही. याच्यावरती अस्मी सुद्धा बोलते, आणि तुझा जर हाच विश्वास जर मी तोडला तर बघ, आज सुंदर आहे, मी तरुण आहे, आणि मी माझ्या सारंगला ना ही अशी पट्टीत घेऊ शकते, जसं मी पहिल्या भेटीत केलं होतं ना अगदी तसं. आणि एवढं सगळं असून सुद्धा तरीही त्याचा तुझ्यावरती विश्वास आहे का? मग सावली लगेच म्हणते की हो आहे. सावली म्हणू लागते, त्यांना त्यांच्या मर्यादांना माहिती आहेत, तू कितीही प्रयत्न कर, ते तुझ्या जाळ्यामध्ये ना फसणारच नाहीये. विठ्ठलाने माझं आयुष्य त्यांच्याबरोबर जोडलंय ना, म्हणजे नक्कीच त्याने काहीतरी लिहिलं असेल. आता सावलीचं बोलणं पाहता अस्मी तर त्याच्यावरती हसत म्हणते, अरे वा, आदर्श नारी असं बोलतीयस. अगं मला एक सांग, स्त्रीच्या मोहात पडणार नाही तो पुरुष कसला? साक्षात विश्वामित्राची तपस्या एका अप्सरेने मोडली होती, माहितीये का तुला? आणि मग सारंग काय? एकदा का मी माझं मोहिनी अस्त्र जर त्याच्यावरती पाडलं ना तर सारंग हा पिघळणारच. सारंग मला नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. पण मात्र सावलीचा सारंगवरती खूप विश्वास असतो. मग त्याच्यानंतर सावली म्हणते, जर मी तुला ही गोष्ट सांगितली ना, तू हे कर, तू हे नको करू, तर तू माझं ऐकणार आहेस का? अस्मी सांगते, तुझं ऐकण्याचा काही प्रश्नच येत नाही. सावली तिला फुल सांगून देते की तुला जे करायचंय ना ते तू कर, कारण मला माझ्या विठुरायावरती आणि माझ्या सारंग सरांवरती ना पूर्ण विश्वास आहे. आता याच्यावरती अस्मीच्या डोक्यामध्ये तर वेगळंच काहीतरी शिजत असतं. सावली लगेच तिकडनं निघून जाते, आणि अस्मी स्वतःशीच म्हणते, मग मी सुद्धा बघते की तुझा विश्वास किती टिकतोय ते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे राजकुमार त्याच्या कामाबद्दल फोनवरती बोलत असतो. पण मात्र राजकुमार त्या तरबळ हळदीमध्ये काहीतरी मिक्स करायचं असं म्हणत असतो. तेवढ्यात मागणं अमृता आलेली असते, आणि तिने राजकुमारचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. राजकुमारचं हे जे काही बोलणं असतं ते अमृता आश्चर्याने ऐकते, आणि तिला सुद्धा मोठा धक्काच बसतो. मग आता राजकुमारचं बोलणं झाल्यानंतर तेवढ्यात तो फोन ठेवून देतो, आणि त्याचं लक्ष अमृताकडे जातं. आता तिला आलेलं पाहता म्हणतो की अरे वा, चोरून ऐकत होतीस का? अमृता सांगते की चोरून नव्हते ऐकत. त्याच्यानंतर राजकुमार अमृताच्या जवळ येतो, आणि तिला सांगू लागतो, हे बघ, ऐकलं जरी असेल ना तरी सुद्धा कान ना बंद करून ठेवायचे. अमृता सांगते, मी ऐकत नव्हते पण कानावरती पडलं. राजकुमार याच्यावरती ओढत म्हणतो, मग मी तेच तुला विचारतोय की काय कानावरती पडलं? तुझ्या जे काही कानावरती पडलेलं असेल ना ते एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. कळतंय ना मी काय सांगतो? आता बिझनेसचं काही कळतं का तुला? याच्यावरती अमृता शांतपणे सांगते, मला बिझनेसचं जरी काही कळत नसलं ना तरी सुद्धा तुम्ही काय बोलत होतात ना ते कानावरती पडलं, आणि ते मला कळलं. राजकुमार ओरडत विचारतो, तेच विचारतोय, काय पडलं कानावर तुझ्या? मी काय बोलतोय ते चोरून चोरून ऐकतेस? मी तुझ्या कामामध्ये ढवळाढवळ करतो का? तू केर, लादी, कचरा करतेस, मी तुला सांगायला येतो का हे असं नको करू, हे असं कर? त्याच्यामुळे कर, तुला जे कळतं ना ते तू कर, माझ्याकडे अजिबात लक्ष देऊ नको, कळलं ना? राजकुमार त्याचं अवू लागतो. तर आता त्याच्यानंतर अमृता विचारते, तुम्ही काही चुकीचं तर करत नाहीये ना? नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आधीच आईंचा सारंगवरती जास्त विश्वास आहे. आता राजकुमार तर चिडतो, आणि लगेच इकडे अमृतावरती ओढत म्हणतो की बास करायचं, गप्प बसून राहा, थोबाडातून एक शब्द सुद्धा काढू नकोस. मी काय करतो, कसं करतो हे बघायचं सुद्धा नाही, आलं ना नीट ध्यानात? आणि मग त्याच्यानंतर तो अमृताला ओरडत बाजूला व्हायला सांगतो, आणि लगेच तोऱ्यातच तिकडनं निघून जातो. इकडे बिचारी अमृता तर शांत असते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सारंग इकडे अस्मीकडे येतो, कारण अस्मीने सारंगला कॉल लावून बोलवून घेतलेलं असतं. अस्मी वॉशरूममध्ये हे सारंगला समजता तो ओरडत विचारतो की काय ग, काही काम होतं का? त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे ऑडिओवरती सावलीचं गाणं सुरू असतं, आणि ते ऐकल्यानंतर सारंगला खूप प्रसन्न वाटतं.
तेवढ्यात लगेच अस्मी बाहेर येते आणि अस्मीच्या अंगावरती एकही कपडा नसतो. ती फक्त टॉवेलवरती सारंग समोर आलेली असते आणि सारंग आश्चर्याने शांतपणे अस्मीकडे पाहू लागतो. सारंग विचारतो, काय वेडेपणा चाललाय तुझा? जर तुझं काही काम नसेल ना तर सांग मला, मी निघतो इकडनं. त्याच्यानंतर सारंग जाऊ लागतो तर अस्मी दारासमोर येते आणि सारंगला आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असते. इकडे दुसऱ्या बाजूला तर सावलीला विचार करता खूप अस्वस्थ वाटत असतं आणि तिला अस्मीचं बोलणं आठवत असतं आणि अस्मीच्या बोलण्यावरती ती विचार करत असते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अस्मी सारंगच्या जवळजवळ येण्याचा प्रयत्न करत असते. सावली विठुरायाला म्हणते की माझ्या सारंग सरांवरती पूर्ण विश्वास आहे आणि हा विश्वास तूच माझ्या मनामध्ये जागवलास. सारंग सर खरंच खूप चांगले आहेत. त्या अस्मीचे हेतू वाईट आहेत. मला माहिती आहे की सारंग सर तिच्या जाळ्यामध्ये कधीच नाही फसणार आणि सावलीचा सुद्धा तिच्या सारंगवरती पूर्ण विश्वास असतो आणि सारंग इकडे तर अस्मीच्या जाळ्यामध्ये ओढला जात असतो. पण नेमकं आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.